जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात बोहेमियन इंटेरियर या संकल्पनेवर आधारित निर्मिती 2024-2025 या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीकेटी महाविद्यालयातील BC ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट इंटिरियर डिझायनिंग विभागाचे निर्मिती 2024-2025 नामक प्रदर्शन 23 आणि 24 डिसेंबर 2024 या 2 दिवशी भरवण्यात आले आहे। त्यानुसार या वर्षाचे प्रदर्शन बोहेमियन इंटेरियर या संकल्पनेवर आधारित आहे। या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव ST गडदे, प्राचार्य SK पाटील, आर्किटेक्ट निशित कोठारी, पल्लवी कदम उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी प्रदर्शनाला पाहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। हा वार्षिक सोहळा विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि मेहनतीचा सोहळा आहे, ज्यामध्ये मुलांनी त्यांच्या शैक्षणिक वर्षातील विविध प्रकल्प, कलाकृती आणि सेट डिझाईन्स प्रदर्शित केले आहेत। या विभागाच्या प्रमुख आर्किटेक्ट प्रज्योती देसाई यांनी विविध विभागाला विविध संसाधने उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले। आज आपल्याकडं इंटेरियर डिझायनिंगचं हे प्रत्यक्ष एक मॉडेल तयार करण्याचं आणि त्याचबरोबर ही परिषद आपण ज्याला म्हणता येईल प्रदर्शन परिषद हे आपण आयोजित करण्यात आलेलं आहे। खरं तर दरवर्षी आपण हे आयोजित करत असतो आणि त्यावेळेला मला वाटते दोन्ही एकत्र असतात, फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईन दुसरा विषय असतो का। तर ह्या दोन्हीकरता आपण 2 दिवस देत असतो आणि एकंदरीत आपल्या कॉलेजच्या दृष्टीनं आपण हा जो फॅशन डिझाईन इंटेरियर डिझाईनचा प्रोजेक्ट जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं खास ठेवलेला आहे। खरं तर पाहायला गेलं आपल्या भरपूर स्पेशल सब्जेक्ट आहेत, आर्ट्स आहेत, कॉमर्स आहेत, सायन्स आहेत, ॲटोमिनस कॉलेज आणि त्यात तिन्ही सेक्शन शाखा ज्याला म्हणतो आपण त्या अशा प्रकारच्या आहेत। प्रत्येक शाखा ही ॲटोमिनस होऊ शकते, प्रत्येक शाखा ही वेगळं सेपरेट कॉलेज होऊ शकतं, अशा प्रकारचं आवाका असलेलं हे आपलं हे कॉलेज आहे। आणि हे कॉलेज जर इतकं मोठं आहे तर इथे फॅशन डिझाईन असावं असं आपल्या संस्थेचं धोरण आहे। खरं तर हे धोरण जर असलं तर संस्थेचं हेही धोरण आहे की ज्या शाखेत ज्या गोष्टीत आपण पाऊल ठेवू तिथं आपण पहिल्या नंबरला पाहिजे। तुम्हाला अमिताभ बच्चनचं माहीत आहे ना, लाइन हमारे शुरू होता है ना, हम जहाँ खड़े होते हैं वहाँ से लाइन शुरू हो जाती है। तर तशा प्रकारचं ते अमिताभ बच्चनचं नाव नाही घेतं ते जर करून बरं वाटलं। आम्हालाही तसंच वाटतं त्या सीकेटी कॉलेजनं जन्म घेतल्यापासून 1997ला सीकेटी कॉलेज सुरू झालं, तिथून जे जितक्या वेगानं पुढं चाललं आहे ते पाहायला गेल्यानंतर जसं म्हणतो ना आपण का बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात, तो पुढं कोण होणार काय होणार, तसं तर ग्रॅज्युएशन 2002ला काहीतरी झालं आपलं 5 वर्षांनी, 2-3ला आणि 2005 साली 6 साली आपल्याला NAAC कमिटी आली, देशभरातले वेगवेगळ्या राज्यातले लोक येतात आणि त्यांना पहिल्या झटक्यात आपल्याला A ग्रेड मिळाले। पहिल्या झटक्यात A ग्रेड मिळणारे कॉलेज मला वाटते कुठेतरी हाताच्या बोटावर शोधल्यावर लागतील अशा प्रकारचे असतात। 15-20 वर्ष ग्रेड कॉलेज मिळत नाही, 100 वर्ष झालेल्या कॉलेजला पण अजून काही ठिकाणी ग्रेड मिळाली नाही। दुसऱ्यांदा A+ मिळाली, पुन्हा A मिळाली, परत A+ मिळाली आणि आता A++ ग्रेड मिळाली। ह्या कॉलेजच्या दृष्ट्या पाहायला गेला तर हे कॉलेजच नव्हे तर संस्थेनं जे धोरण केलं आहे, CBSE स्कूल खारघरला असू द्या, स्टेट बोर्डाचं तुमचं शिकवणी ज्युनियर कॉलेज असू द्या किंवा इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम, बाबूबाई ठाकूर असू द्या आणि आता नवीन उद्याला होतं। संस्थेचं धोरणच असं आहे
की जे आपण करू ते चांगलं करायला पाहिजे आहे, उत्तमच असलं पाहिजे आहे, फापटपणाचा करायचा नाही. शिक्षण देत असताना 2 प्रकारचं शिक्षण दिलं जातं. वाढ आपली होत असते ती संख्यात्मक वाढ आणि गुणात्मक वाढ. संख्यात्मक वाढ आपल्याकडे भरपूर मोठी आता 4,500 5,000 विद्यार्थी आपले या कॉलेजला आहेत. रामशेठ ठाकूर स्कूल घेतलं तिथेही 5,000च्या आसपास कार्यकर्ते एका स्कूलमध्ये आहेत. शिकेटी स्कूल नवीनमध्ये घेतलं तिथेही तशाच प्रकारे. अशा रीतीनं हे सगळे कॉलेजेस एक कॉलेज एक शाळा जी आहे ती मोठी आहे. आता संस्था आपली 21,000 विद्यार्थी संख्या आहे, भरपूर स्टाफ आहे आणि अवधी फक्त 25 वर्ष झालं, 26 वर्ष. आपली संस्था काय 50 वर्ष 100 वर्ष नाही अजून झाली. तिथपर्यंत जायपर्यंत तिचा आवाका फार मोठा असा असणार आहे. तर आम्हाला नुसते फक्त वर्ष मोजायचे नाहीत. आमची संस्था 100 वर्षाची झाली. आमचं कॉलेज 100 वर्ष नाही, तर स्टँडर्ड ज्याला म्हणतो आपण, गुणवत्ता जी म्हणतो ती उत्तम असली पाहिजे असं आपलं धोरण आहे. आणि त्या दृष्टीनं आपण त्या सर्व आपले शिक्षण जे आहेत, सर्व कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस आपण अंमलात आणत असतो. मेन व्हॉट आय हॅव सीन इज the most important thing it has to be is the concept. See, detailing और ये सब आप लाइफ में बाद में सीख लोगे. Most important is concept क्या है, what is your concept. And right now आप लोग उस स्टेज पे हो कि आप लोग कुछ भी सोच सकते हो एज अ कॉन्सेप्ट. क्या आप लोग मोस्ट इम्पॉर्टेंट इज़ कि हाउ यू इम्प्लीमेंट योर कॉन्सेप्ट. आप कॉन्सेप्ट सोचो, आपके प्रोफेसर्स टीचर्स सब है आपको हेल्प करेंगे वो कॉन्सेप्ट डिलीवर करने में. बट इम्पॉर्टेंट इज़ आपका अभी जो एज है, आप लोग का जो लेवल है, इस लेवल पे आप लोग कॉन्सेप्चुअली बहुत आगे जा सकते हैं. सो मेरा ये सबसे रिक्वेस्ट रहेगा कि आप लोग कॉन्सेप्ट पे एफर्ट करें, कि आप लोग को एक कुछ नया कुछ अलग ट्राई करना है. बेसिक नॉर्मल बहुत देखते हैं, सब लोग करते हैं, थोड़ा हटके ट्राई करें. अब जैसे जैसा क्रिएटिविटी आप अपना माइंड ओपन करेंगे तो आपको उतना ही ज़्यादा क्या बोल सकते हैं, एक इंस्पिरेशन आएगा कि आपको कैसे आगे अचीव करना है, क्या आगे अचीव करना है. लॉट ऑफ हार्ड वर्क, अच्छा काम है, सबका काम बहुत अच्छा किया है. एंड आई अप्रिशिएट एवरीवन. कीप इट. First of all, I would like to congratulate for your efforts and the skill which you have demonstrated. Whatever it may be the level, whatever it may be the knowledge, whatever it may be the expression, but it is an attempt. It is an attempt. And that's why, on behalf of our Janardhan Bhagat Shikshan Prasaran Sanstha, I would like to congratulate all of you. Friends, Bhagubai Changu Thakur Center for Skill Development has been developed by our Sanstha under the axis of our Changupana Thakur Arts, Commerce and Science College, with main objective to facilitate you, particularly the girl students who must come forward and inculcate the qualities of the skill development, either in the field of fashion designing or in the field of interior decoration. Friends, 21st century is not only the, you can say that, century of bookish knowledge, but it requires the skill. It requires the demonstration of leadership quality, volunteership quality, communication skill, soft skills, and that all skills are to be inculcated and learned in this center of Changupana Thakur Arts, Commerce and Science College. We are making our efforts to upgrade. Friends, last 6 months we have prepared for NAAC accreditation 4th cycle, and I am happy and it is proud to all of you, with the help of our management, particularly by the golden hearted support by our honorable chairman, we have made this glory of Changupana Thakur College and specifically your center. And that's why the NAAC peer team, who are well knowledge, well experienced people, they visited our institute and they appreciated like anything. They have expressed that we have seen one of the best institution of India, not the Maharashtra, not our Panvel, but one of the best institution of India.
This is the appreciation of management, appreciation of principal, appreciation of all of us, and that's why I hope in future you have to work hard for the betterment of yourself. And just now our chairman has made certain comments at the time of observation of your you can say that presentations, that you have the strong communication skill. Whatever the themes which you have prepared must be communicated to your customer, must be communicated to the you can say that people. Then only they will understand what is your knowledge, what you have the skill, and then only you will get the you can say that success in your profession. On behalf of our Janardhan Bhagat Shikshan Prasarak Sanstha and on behalf of our Changukana Thakur Arts, Commerce and Science College with BA++ grade, I congratulate all of you and hope that you will do the best in your future. मित्र, सृष्टीची निर्मिती कोणी केली? ब्रह्माने केली, बरोबर? पालन पोषण विष्णू आणि बाकी शक्ती ऊर्जा वगैरे आहे ती शिवशंकर. तर निर्मितीचं काम जे ब्रह्माने केलेलं आहे त्याच्या पुढे तुम्हाला निर्मिती करायची आहे, म्हणजे ब्रह्माचे हात तुम्ही आहात. निर्मिती अशी असावी याच्यात सुविधा आणि सौंदर्य याचा मिलाप असावा. हे माझं मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकेल कदाचित, पण निर्मिती अशा प्रकारची असावी. आपल्या हातून घडताना असं घडावं की त्याच्यामध्ये सौंदर्य आलं तर गैरसुविधा होऊ नये आणि सुविधा आल्या तर सौंदर्य बिघडू नये, ह्याची काळजी आपण प्रत्येक निर्मितीमध्ये घेतली पाहिजे. मित्र, निर्मितीमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या. आर्किटेक्चर कोठारी साहेबांनी सांगितलं तुम्हाला का तुम्हाला एक एम ठेवायला पाहिजे, कुठलं तरी एक प्रोजेक्टवर फोकस करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बदल करता येतील, काय काय सुधारणा देता येतील, काय काय सुविधा देता येतील, याविषयी तुम्ही सतत चिंतन करायला पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर स्वप्न पडताना सुद्धा अशी पडली पाहिजे का आपल्याला हा प्रोजेक्ट बनवायचा कसा प्रकारे बनवावा. तर ह्या प्रकारे ज्या वेळेला तुम्ही ध्यान घ्याल तेव्हा खरी निर्मिती तुम्ही करू शकाल. आजची निर्मिती ही तुमच्या स्वप्नाचीच निर्मिती आहे, एवढंच मी सांगतो. आणि याच्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या करिअरमध्ये डेव्हलप व्हा आणि ह्या भारत देशाला समृद्ध आणि सुशोभित करण्याकरता चांगल्या प्रकारची निर्मिती करा, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. At the outset, I would like to congratulate all of you for your excellent talents exhibition, what you have presented today. At the same time, I would like to congratulate the Department of Interior Designing for taking this initiative. Friends, you know, our college has been taking n number of initiatives, n number of activities for the overall development of the students, and today this is the one of the activities, and you have demonstrated excellently. You have good potential, you have good skill, and as a result of that, today this particular successful organization activities is possible. As all of you know, our Honorable Chairman is always supporting to the college, always guiding to all of us in the total process of NAAC accreditation of 4th cycle. He has contributed immensely. Because of his contribution, the Department of Interior Designing, Department of Fashion Designing have the different equipments like computers, soft skill boards, even the stitching machines with high configuration. Each and every aspect we have fulfilled this particular academic year because of our Honorable Chairman Shri Ramshri Thakur Sahib. At the same time, during the visit of NAAC, as Honorable Gadde sir has told us, your presentation was excellent, and because of this, the peer members have given the good statement for our college, as Gadde sir has stated, that our college is
one of the prestigious college in the country, they have seen your